नमस्कार. या नवीन ब्लॉग्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही रायगड किल्ला हा चढण्यास सुरुवात केली. तर या रायगड किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर म्हणजेच 2700 फूट उंच आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा आता महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. 500 वर्षापूर्वी त्याला गडाचे स्वरूप नव्हते. नुसता तो एक डोंगर होता. तेव्हा त्यास रासिवटा व तनस अशी 2 नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदीद्वीप असेही संबोधले जायचे. निजामशाहीत रायगडचा उपयोग फक्त कैदी ठेवण्यापुरता केला गेला. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला, तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. तिथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे पळाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला गेला. रायगडचा माता राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासाठी हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी रायगड या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जम्बूद्वीप असे होते. तर मित्रांनो, याच गडाला 15 विविध नावांनी संबोधले गेले होते. रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जम्बूद्वीप, तनस, राशिवटा, पेदनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहिरी आणि पूर्वेकडील जेबार लडर. तर मित्रांनो, देवगिरीच्याहून 10 गुणी 1.5 गाव उंच, प्रशस्त जागा आणि पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगत नाही, उभ्या कड्यावर पाखरू उतरवायला जागा नाही. हे बघून महाराज खुशीने म्हणाले, तत्तास जागा हाच गड करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी. गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची 2900 फूट इतका आहे. गडाला सुमारे 1435 पायऱ्या. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडेच टकमकटोक, श्री शिरकाई देवी मंदिर आणि मध्यभागी असलेल्या महाराजांचा पुतळा हे किल्ल्याचे प्रमुख आकर्षण आहे. महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजेशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग केला जात होता. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे 50 ते 60 पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो
तो गंगासागर. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले. गंगासागरच्या दक्षिणेस 2 उंच मनोरे दिसतात. त्यास स्तंभ असे म्हणतात. स्तंभाचा पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून 31 पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून वरती गेल्यावर जो दरवाजा दिसतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून बाल्य किल्ल्यात आपल्याला प्रवेश करता येतो. हा का माझ दुसरा तिसरा ना. या 6 वस्तूपैकी 4 महाल आतून जोडलेले आहेत, तर 2 पूर्णपणे विलग आहेत. महालामध्ये उंच दगडी जोते आणि संचले आहेत. रनिवास मुंबई. सहा झाले. एक दुसरा वेगळा साईड. चौथा बाथरूम पहिल्या काळातली ना. पहिल्या काळात इकडचं बघू दाखवत. त्यांची काय निवास. धान्य पडा ना म्हणजे कसं म्हणजे लग्नाच्या टायमिंगला बाहेर अन्न म्हणजे भेटत नव्हतं. साठा करून ठेवायचे धान्य पडा नाही सर काय पैसे टाकलेत कोणीतरी खाली. अरे काय पैसे टाकलेत भुशा खाली रे.
मोबाईल पडायचा आत खाली. यांची पण सेम कसं दिसतं. खालून खालून जागा आहे. जातं ना चप्पल काढून जायचं नाही जायचं ना. हे स्नानगृह. कसं वरचं असेल बघ एवढे हे झटलेलं असेल. हे काय होतं? जागा दिसते का? लाकडे होते याच्यात राहते पण तिथं त्या काळामध्ये इथं काय जेवणाचं असतं ते. जेवणाचं नाही. मग काय आरती नाव नाही का काय ती म्हणते ती. नाही अरे टाक काय पैसे तयार करते. पैसे तयार होऊन तयार करायचे टाक. होऊन म्हणजे पैसे. नाही पण उलटे फिरते ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा वाडा पूर्वीच्या साईडला असं पॅक बंद आहे का नाही. एका वेळी एकच जाऊ शकतो गाडी. वर नाही वर नाही. शांती खाली दगड म्हणजे महाराजच्या काळामध्ये म्हणते ती 32 सोन्याचे शेअर होतं ना ती इथं लपवले. पण इथं खोदकाम काहीच केलं नाही. आणि खोदकाम केलं ती वस्तू नाही मी काय केलं त्याला एवढा कशा असं दाखवतो हे गुप्त खाता इथं ना. इथं म्हणजे सगळं योजनेच नाही गुप्त खाता येतं फक्त. म्हणजे बहिर्जी नाईक शिवाजी महाराज त्यांचे मावळे हा
मी नाही तुला काय आमदारच आहे धरू का मी? काय दिसायचं आपण आमदार लावतो. कुठून काय दिसते देत नाही ती. नाही का मला 2 महिने इथं सोडून तर काय नाही. हा च्या उत्तरेला 2 समांतर रांगामध्ये बांधलेल्या या वास्तू मध्ये डावीकडे 21 आणि उजवीकडे 22 कक्ष आहेत. उंच जोत्यावर बांधलेल्या या कक्षांमध्ये प्रवेशासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. प्रत्येक कक्षात 2 लहान कक्ष असून भिंतीत दिव्यासाठी कोनाडे आहेत. ड्रोन जाणार बघ ड्रोन जाणार बघ आहे का तुझ्याकडं? आहे पण ते आता घरी आहे तिकडे नाही एक काम करतो काय करतो आपण आहे का ना महिन्याला एक ट्रिप ठेवायची फिक्स मध्ये कुठली पण असू दे. हा. आणि आब्या महिन्याला ना एक ट्रिप ठेवायची नाही काय करू माहिती का महिन्याला ना असं एक गड कुठला तरी ठरवायचा जिथे एक दिवस सुट्टी पडली ना तरी चालेल पण मुक्काम झाला पाहिजे. याच्याकडे ड्रोन पण आहे गावाला त्याला ड्रोन आला कॅमेरा आहे सांगून याच त्या साईडवर आणा मी म्हणते आणा म्हणते काय माहिती का आणि ऐक नियोजन आहे ना असं करायचं नाही प्रॉपर एकदम दाखवायचं. आणि जेवणाची सोय आपण करायची म्हणजे जेवणाचे पैसे वाचते त्यातल्या त्यात राहण्याची सोय पण आपण करायची रेट घेतला ना 2 आणि 3 मध्ये एका काय पण आपण प्रत्येक ठिकाणी असंच आहे काही आतल्या हा
कशाचं चालू पद्धती कसली शांतता इथं. बांधलेलं आहे त्यांना सोन्यासाठी. हा मंदिर पडेल ना आत जाऊन हिंदू लोकांचे ते देवी देवता असेल त्यांची विटंबना करायची सोडून काय करायचे. त्यामुळे हे विटंबना होऊन मंदिराच्या दक्षिणेकडे तटबंदीच्या भिंतीत देवाणगिरी लिपी आणि संस्कृत भाषेतील 8 ओळीच्या शिलालेख बसवलेला असून त्यात जगदीश्वर प्रसादाचे निर्माण शक्य 1896 म्हणजे इसवी सन 1674 मध्ये हिरोजी इंदुरकर यांनी केल्याचे नमूद केले आहे. तसेच रायगडावरील इतर वास्तू जसे विहिरी, तलाव, घरे, रस्ते, गजशाळा, स्तंभ, राजवाड्या आणि बागा निर्माण केल्याचे उल्लेखही आहेत. हिरोजी इंदुरकर पायरीवर पूर्ण नाव काय? सेवेचे तत्पर स्त्री हिरोजी सेवेचे थाईचे तत्पर.
चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे कैसे असे सकळ सुखांचा केला त्याग सकळ सुखांचा केला त्याग म्हणून साजते तो योग म्हणून साधते तो योग राजसाधनेची लगबग राजसाधनेची लगबग कैसी केली कैसी केली याउनी करावे विशेष याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष या उकरी आता विशेष काय लिहावे काय लिहावे शिवरायांसी आठवावे शिवरायांसी आठवावे जीवित तृणत्व मानावे जीवित तुनित्व मानावे त्रिलोकी परलोकी उरावे लोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे कीर्ती रूपे निश्चयांचा महामेरू विषयांचा महामेरू बौद्ध जनांसी आधारू बहुजनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय Yeah.